होते आणि या मॅच मध्ये मी म्हणेन सुद्धा तरी नाथखोळा जांभूळवाडी टीम चुक्या करते या चुक्या कुठेतरी तुम्हाला टाळाव्या लागतील आणि ते पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय 1 रन शॉट म्हणजे अर्थातच फक्त मिळेल ती एक धाव 2 धाव कंप्लीट केल्या होत्या आणि त्यानंतर 1 शॉट असा पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचली 1 रन शॉट आहे त्यामुळे आता फक्त एकच धाव त्या ठिकाणी गृहीत केली जाईल चला पंचांकडे वाद घालू नका सिंगापूर टीम जर तुम्ही पंचांकडे वाद घालत असाल तर तुम्हाला पेनल्टीच्या समोर जावं लागेल आणि कदाचित तुम्हाला पेनल्टीच्या सहाय्याने सामना गमावा देखील लागेल आणि असे सामने आम्ही कित्येकदा पाहिलेत त्यामुळे पंचांकडे कुठल्या प्रकारचा वाद विवाद तुम्ही करू नका 4 चेंडूंची फिकी झाली आणि 4 मध्ये 4 धावा खर्च केल्यात पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा बॉल होता पडल्यानंतर प्रचंड वेग आहे आणि डॉट बॉलची सांगता केली गोलंदाज प्रमोदनं सुद्धा तरी नाथखोळा जांभूळ टीमच्या सर्वेस म्हणत असेल की हा सामना सिंगापूर टीमच्या बाजूने आम्ही जर खिचून घेतला तर या रात्रीमध्ये आमच्या नावाची चर्चा होईल शेवटचा बॉल स्टील टू गो यावेळेस बाटची टोपॅच यावेळेस विकेट देखील येईल का आणि झेल पकडली जाईल का परंतु दुसऱ्या अटॅमध्ये टीपला जाईल देईल आणि संपवलाय फलंदाज महेश या बॅट्समनचा खेळ फलंदाज बहाद दफलकावरती पाहायला मिळतील धाबा 8 आणि 2 विकेट देखील झाले आता समीकरण राहिले 12 बॉल आणि विजयासाठी इथून 13 धावा बनवायच्यात अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय नाथखोळा जांभूळवाडी टीम आणि कदाचित मी म्हणेन इसके म्हटलं तर सुरेश केवारी आणि तो देखील या मॅचचा आनंद घेत असेल कारण सुरेश केवारी म्हटला तर या टीमचा तो सर्वस्व आहे आणि त्याच्याच नेतृत्वाखाली हे संघ देखील घडलेला आहे आणि त्यांना माहिती आहे इथून यंगस्टारला संधी देणं त्यांचं काम आहे आणि त्याने खरोखर ते करून देखील दाखवलं आहे आणि आम्ही नेहमीच म्हणतो ना खरं तर यंगस्टार खेळाडूला संधी दिली पाहिजे आणि ते सुरेश केवारीनं करून दाखवलं आहे 12 बॉल आणि 13ची गरज मॅच अजूनही सोडायला मागत नाही आहे नाथखोळा जांभूळवाडी संघ हे षटक फार महत्त्वाचं आहे हा तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज राहुल आलेत फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि तिकडे धावा मिळतील 1 आणि कदाचित 1+1 अशा धावा मिळतील 2 आणि कदाचित मी म्हणेन तर राहुलने केलेली चूक ही महागात पडू शकते नाथखोळा जांभूळवाडी टीमला नो बॉल म्हणजे अर्थातच येणारा बॉल आता फ्री हिट आहे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याची संधी आहे फलंदाज चिंतामण्या बॅट्समनला यावेळेस कोलटप्पाचा बॉल खोदून काढला परंतु यावेळेस पुन्हा मतो एस्टनच्या पाठीमागे झाली आहे चूक चेंडू होईल फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 नशिबाचा चौकार तर ठिकाणी धावा मिळतात 4 बायच्या स्वरूपात अगदी बालाबसमा जर धावा कसे होते परंतु धावा येणं गरजेचं आहे आणि सुद्धा तरी सिंगापूर हेच म्हणत असेल की आज मात्र आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता आणि या मॅच मध्ये अजूनही 7 धावा बनवायच्यात 11 मध्ये 7 बनतील की नाही खरं तर हा चेंडू भरपूर चांगला फेकला होता गोलंदाज राहुलनं आणि एस्टनच्या पाठीमागे विकेट किपरनं केलेली चूक ही त्यांना महागात पडली आहे 11 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 7 बनवायचे चिंतामण आहेत ऑन स्ट्राईक एंडवरती फुलटॉस बॉल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय राहुल या गोलंदाजानं आणि कदाचित ही मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते याच्यात मात्र शंका नाही आहे 14 धावा फुलकावरती पुन्हा आता फुलटॉस बॉल होता ऑन साइडर ड्राईव्ह केलाय ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल खाली परंतु या ठिकाणी मिळतील फक्त आणि फक्त तिकडे एकच धाव 15 धावा फुलकावरती 6 धावा संख्येची गरज आहे मॅच मध्ये 9 बॉल शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 6 बनवायच्यात एकात मोठा फटका आला फ्रॉम फलंदाज तेजच्या बॅटमधून तर लवकर मॅच संपेल परंतु येणारे डॉट बॉल आले तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकतोय कोणता संघ कोणावरती बारी एका साईडने सिंगापूर तर दुसऱ्या साईडनं कशाळी विभागातील
नाथखोळा जांभूळवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 9 बॉल आणि इथून 6 धावसंख्येची गरज. या बॉल खोलर टापाचा बॉल इथे आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून छोटून लांब ठेवले जातात आणि हेच तर सध्या मैदानाच्या आतमध्ये गणित वापरल्या जातात. कदाचित देशांच्या पाठीमागे विकेट किपरनं केलेली चूक ही त्यांना महागात पडेल आणि एक एक चूक तुम्हाला मैदानाच्या बाहेर काढते. आम्ही नेहमीच म्हणतो ना, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. आणि बाला भस्मसर आम्ही हे देखील उल्लेख करतो की कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. मॅच म्हटला तर रंग बदलणारा सरडा. फुल टॉस बॉल या वेळेस आपण पाहतोय बिग हिट पाहायला मिळेल का, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार आणि मॅच फिनिश. या षटकारानं हार्ड लक टीम नाथखोळा जांभूळवाडी हा संघ, बट गुड लक टीम सिंगापूर हा संघ. आणि कदाचित शेवटच्या मोमेंट पर्यंत जर सीमारेषेच्या वरती नजर ठेवली असती तरी ही जाईल सहजपणे तो खेळाडू टिपू शकला असता. त्या ठिकाणी खेळाडू होता क्षेत्ररक्षक गणेश आणि गणेश मी नक्कीच तुला म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली असती तर तो इथे शेवटच्या क्षणापर्यंत ती झेल देखील टिपलू शकला असता. हार्ड लक टीम नाथखोळा जांभूळवाडी संघ, पण गुड लक टीम सिंगापूर हा संघ. आज एकच म्हणेन सिंगापूर टीम कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ कोणता झाला असेल ना तर आज नाथखोळा जांभूळवाडी टीमच्या विरोधात. कारण 24 बॉलमध्ये 21 बनवायचा होता. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना जाऊ शकला असता. हार्ड लक टीम नाथखोळा जांभूळवाडी संघ आणि गुड लक टीम या ठिकाणी सिंगापूर हा संघ. चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोथेरीवाडी बनाम झेंडेवाडी या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच रंगेल आणि ती मॅच देखील तुम्हाला 4 षटकांची पाहायला मिळेल. याच्यात मात्र शंका नाही आहे आणि दुर्दास आमच्या बाणीला देतो विश्रांती. आणि इथून जर पाहिलं गेलं तर आई गाव देवी पिंपळवाडी व साहिल 11 शेळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि आज मात्र या स्पर्धेची 4थी रात्र आणि 4थ्या रात्रीमध्ये आपण सध्या तरी एन्जॉय करतोय. या ठिकाणी शेळंदवाडीकरांचं मी कौतुक करीन ज्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलण्याची फार मोठी संधी दिली आहे. आणि त्यानंतर अंबरनाथ तालुक्यातील एक चांगला खेळाडू अर्थातच इथून आई गाव देवी पिंपळवाडी या टीमचा तारणारा खेळाडू विनायक गोरे यांनी आम्हाला दिलेली संधी त्यांचं देखील मी कौतुक करेन. आजच्या रात्रीमध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली आहे. आणि आमच्या कॉम्बॉक्समधून करूया परिवर्तन आणि ऐकूया व्हॉइस ऑफ मुरबाड अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रकाश बलासरांचा आभास. आणि इथे तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहू शकतात आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आभास आपल्याला ऐकायला मिळाला अगदी आमचे साथी समालोचक आमचे दादा अगदी परममित्र जरूर आपण पाहू शकाल सोनूजी आगिवली सरांचा आणि सर देखील इथून रजा घेत असताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला मात्र अगदी मंत्रमुक्त केलं गेलं. आणि अगदी आपण पाहू शकतायत हे गावदेवी पिंपळवाडी आयोजित व साहिल 11 शेळंदवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान व कृष्णा स्मृती चषक 2026ची याची 4थी रात्र जी मात्र या स्पर्धेची आपण ठराविक पाहत आलो आहे. आणि अजून एक नवीन लढत जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस येते आहे मैदानावरती आपण बघू शकाल. सध्याच्या घडीला मात्र एका साईडने झेंडेवाडी त्यांच्या विरोधात पाहायला मिळतोय खेळ करत असताना अगदी या सामन्यामध्ये कोथेरेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून ही जबरदस्त फाईट प्रेक्षकांना पुन्हा एकदा सामना पाहायला विसरू नका. कारण पुन्हा एकदा मैदानावरती आपल्या सर्वांच्याच भेटीला मात्र नवीन सामना जो मात्र येतोय. आजच्या रात्रीमध्ये सातत्यपूर्वक आपण खूप चांगल्या मॅचेस ज्या मात्र रफ अँड टफ पाहिलेला आहे. आणि याच दरम्यान सोनू आगिवला सर देखील रजा होत असताना पाहायला मिळतील. जरूर सरांचे आजच्या रात्रीमध्ये खरं तर आपण आवाज ऐकला आणि सर देखील इथून रजामंद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं. मैदानावरती आपण पाहू शकाल
नवीन सामना जो मात्र आपल्या सर्वांच्या आज भेटीस येतोय. आज दिवस नव्हता कदाचित नातकुळ्या जांभूळवाडी संघाचा. आज यशाचं गाडगं खरं फोडलं मैदानावरती. आपण पाहू शकता सिंगापूर टीमने. चला लगेचच मैदानावरती सामना सुरू केला जाईल. अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही टीम्स. चांगली लढत जी मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला या सामन्यामध्ये झेंडेवाडी बनाम अगदी सध्याच्या घडीला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये कोथेरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान ही जबरदस्त फाईट मैदानामध्ये आपण पाहू शकतोय. स्कोरबोर्डला मात्र आपण 2 धावा बघाल बॅटिंग करत असताना झेंडेवाडी संघाच्या 4 षटकाचा हाही सामना आहे. आणि या प्रथम 4 षटकामध्ये इथून टार्गेट सेट करायचं मिसामिंग. फटका बसलाय. बॅटिंग करत असताना झेंडेवाडी टीमला लागतोय विकेट. फलंदाज बाद. भरपूर चांगली फाईट जी मात्र मैदानावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. आपण बघाल विकेट पहिला गमावलाय फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये झेंडेवाडी संघाने. नवीन बॅटर पुन्हा एकदा उत्साह अधिकचा वाढतोय. यावेळेस देखील मैदानावरती फलंदाजाला तर इथून मैदान कदाचित सोडावं लागणार आहे. पण दोन्ही पंच आता इथून थोडीशी चर्चा करत असताना पाहायला मिळतील. कदाचित मेन अंपायर इथे एक्साइटेड होते. बट लेग अंपायर कडून इथून कोणत्याच पद्धतीनं जी चर्चा झालेली नाही आहे आणि त्याचमुळे आपण पाहतायत फलंदाज सेफ डॉट बॉल येईल. ओव्हर नंबर खेळपट्टीवरती 1चा खेळ जो मात्र सुरू आपण पाहताय जिथे सध्या तरी गोलंदाजी करत असताना आपल्याला स्वभाव पाहायला मिळालेत. षटक मैदानावरती पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये आपण बघतायत 2 धाबेला बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय झेंडेवाडी संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाटल खूप मजेदार आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना जर पाहायला गेलं तर अगदी भरपूर चर्चेमंत आपण बघताय सध्याच्या घडीला अगदी या दोन टीमच्या दरम्यान.
4 षटकाचा सामना आहे. स्कोरबोर्डला 2 धावा बनल्यात. मॅचमध्ये आपण बघताय सध्याच्या घडीला मात्र इथून दुसऱ्या षटकामध्ये ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेला आहे. संदीप मैदानावरती ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तिथं आपण पाहताय. स्विन अँड मिस पडल्यानंतर सरळ चेंडू विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचत असताना आपण बघताय. खेळपट्टीवरती आपण बघाल सध्याच्या घडीला गोलंदाज अगदी सुरुवात दुसऱ्या षटकाची डॉट बॉल न करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटल खूप जबरदस्त आपण बघाल. मॅचमध्ये गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये संदीप गोलंदाजी करतोय. शपलून खेळण्याचा प्रयत्न कनेक्शन अबद असं बदलं नाही. मिड विकेटच्या फिल्डर बॉलवरती येत आहेत. या चेंडूवरती मिळाली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. रन्स तितक्याच महत्वाच्या आहेत पण मैदानावरती आक्रमण देखील करणं गरजेचं आहे. या सामन्यामध्ये झेंडेवाडी टीमच्या स्कोर बोर्डला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आक्रमकता दाखवणं तितकंच महत्वाचं आपण पाहतोय. या डाबामध्ये 4 षटकाचा सामना मिनिमम 40-45 धावा बनणं गरजेचं आहे. हो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील फलंदाजाला मैदानावरती थांबवण्यात यशस्वी राहिलेत गोलंदाज संदीप ऑन बॉलिंग मार्कवरती. आज घर तर भरपूर चर्चा केली आहे मैदानामध्ये. आपण पाहू शकतायत गोलंदाजी करणाऱ्या कोथेरेवाडी टीमने 2 सामनेकर तर ते आतापर्यंत खेळलेत. हा तिसरा सामना ते खेळतायत. शॉट ऑफ लेन बॅटची टॉपेज. ओ व्हॉट एफर्ट्स. मैदानावरती आपण पाहताय काय झेल पकडलाय. परफेक्ट जर पाहिले गेले तर जमिनी लगत जणू काही सूरच मारलाय. आणि मॅच मध्ये आपण पाहताय 3ला दुसरा फलंदाज बाद झेंडेवाडी संघाचा विकेट. वरती दुसरा विकेट या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपण बघाल सध्याच्या घडीला गमवलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल झेंडेवाडी संघाने सामन्यामध्ये वारंवार त्या विकेट्स ज्या मात्र इथून खोल्या जात आहेत. सामना इथून कठीण आहे. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना झेंडेवाडी टीमला या धावफलकावरती सन्मानजनक धावफलकावरती पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेस देखील अध्यक्ष आफिल डॉट बॉल मैदानावरती गोलंदाज संदीपच्या माध्यमातून आपण पाहत आहे. वारंवार खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं तर आज भरपूर चांगली चर्चेमंद गोलंदाजी जी मात्र मैदानामध्ये हाताळली आहे. या सामन्यामध्ये अगदी बॉलिंग करणाऱ्या सध्या तरी आपण पाहतायत. हो इथे देखील वेगवान चेंडू सरळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला मात्र थांबवलं जात आहे. अगदी 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला मात्र फक्त आणि फक्त झेंडेवाडी संघाच्या आपण 3च धावा पाहाल. आजच्या रात्रीमध्ये लो स्कोरिंग मॅचेस ज्या मात्र अधिकशा झालेल्या आहेत आणि सध्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल इथे बॅटिंग करत असताना याही मॅचमध्ये झेंडेवाडी संघ खूप मोठ्या स्ट्रगलमध्ये खेळतोय. आणि ऑलराऊंड जर पाहिलं गेलं तर पंचांची इथून तारीफ होणं फार गरजेचं आहे. अगदी आपण पाहू शकाल मेन अंपायरच्या माध्यमातून गोट्या अंपायर सर आपल्याला पाहायला मिळतील आणि लेग अंपायरच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर फिरोज अंपायर खान सर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर सातत्याने जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेला भरपूर चांगल्या पद्धतीने लीड केलं जातं. आता प्रेक्षक देखील म्हणत असेल गोट्या अंपायर कोण आहेत आणि फिरोज खान अंपायर कोण आहेत, तर जरूर आपण बघू शकाल मैदानावरती मेन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील सुरेश सर आणि त्याचबरोबर लेग अंपायर स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत आदरणीय विनायकदादा गोरे सर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली अंपायरिंग जी मात्र दोन्ही पंचांच्या माध्यमातून केली जाते आहे. 4 धाबा स्कोर बोर्डला. हो शपलून खेळण्याचा प्रयत्न अधिकचा एकसा चेंडू आपण पाहता. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे जरूर होईल. वाईट प्लस सिंगल म्हणजे 2 धाबाच्या मात्र इथून मिळाल्या जात आहेत धावफलकाला. 6 धावेवरती बॅटिंग करत असताना आपण बघाल हा संपूर्ण बॅनर पाहायला मिळतो. आलेल्या सर्वच मान्यवरांचं क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. ही स्पर्धा तर भरपूर चर्चेत आहे. आजची 4थी रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आहे. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगती पथावरती गोलंदाज रबी गोलंदाजी करतोय. स्कोर बोर्डला
झेंडेवाडी संघाच्या 6 धाबा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, सरळ फलंदाजाला मात्र इथून बांधून ठेवलंय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू जो मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवलं. बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे, चेक केलं जाईल. रात्र भरपूर झाली आणि सध्या आपण बघू शकतायत DRAची मदत जी इथून घेतली जाते, चेक केलं जाईल. ऑलमोस्ट जर पाहायला गेलं तर आमचे परम मित्र जी काय करतर विद्युत पुरवठा जो मात्र या स्पर्धेमध्ये आपण बघू शकता होतोय, खरं तर त्यांच्या माध्यमातून एक फरमाईश आली आहे, किरीज का जाना सुना है क्या. एक्झॅक्टली आपण पाहू शकाल. फेर डिलिव्हरी. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहताय तिथे रवीच्या माध्यमातून टाकलाय स्कोर बोर्डला 6 धाबा. लाफ करण्याचा प्रयत्न इथे देखील चेंडू आणि बॅटचा कनेक्शन घडलं नाहीये. अजून एक डॉट बॉल. सर्वाधिक लो स्कोरिंग सामना कोणता असेल तर हा सामना असेल कदाचित. मागच्या मॅचमध्ये जरूर 20+ तिथे रन्स झालेले आपण पाहिल्या होत्या आणि या मॅचमध्ये जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. स्कोर बोर्डला झेंडेवाडी संघाच्या फक्त आणि फक्त 6 धाबा आहेत, म्हणजे हा दबाव स्पष्टपणे आपण या धावफलकाला बनलेला बघताय. गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आउटसाइड द लेगचा मात्रिक्त चेंडू गोलंदाज खेळपट्टीमध्ये रवीच्या माध्यमातून टाकलाय. अतिरिक्त चेंडू फेकला जातोय. धावफलकावरती आपण बघताय 7 धाबेला या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना झेंडेवाडी संघ मात्र इथून पोहोचलेला आपण पाहाल. आणि जरूर आता पारितोषिक येत असताना पाहायला मिळेल. गोट्या अंपायरने जर इथे व्हाईट बॉल दोन्ही तंगड्या जर वरती करून दाखवले तर मग 200 रुपयाचं पारितोषिक जे आता आलेलं पाहायला मिळत आहे. ऑर्गनायझिंग कमिटी आणि ऑलमोस्ट आपण पाहतायत बाळा बसमा सरांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तिथे आपण पाहताय. या चेंडूवरती देखील चोरटी सिंगल जी मात्र इथे मिळाली जाते. कदाचित उत्सुक आहेत सध्या आपण बघाल गोट्या अंपायर सुरेश सारखी जी फरमाईश बाळा सरांनी खरं इथून अपेक्षित केली ती फरमाईश कदाचित चर्चेत होईल का. जरूर आपण बघाल 8 धाबा स्कोर बोर्डला झेंडेवाडी संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. तिसऱ्या षटकामध्ये देखील दबाव स्पष्टपणे आपण बनवलेला पाहिला आहे या सामन्यामध्ये गोलंदाज रवीकडून. लोबा फुल टॉस वारंवार त्याच दिशेला जात होते आणि इथे आपण पाहतोय फुल टॉस बॉलला फलंदाज मात्र इथून बीट झाले आहेत आणि तदनंतर इस्टान साबेत विकेट. षटक समाप्तीचा इशारा मैदानामध्ये येत असताना आपण पाहाल. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर बोर्डला 8 धाबा. सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या इथे आपण पाहताय झेंडेवाडी संघाच्या न्यू बॅटर आपण पाहू शकता. नौसाकऱ्यांवरती सत्यवान दाखल झालाय. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कुणाल इंटर होत आहेत. सर्वाधिक कमी दाबाचा धावफलक जो मात्र आपण बघाल सध्या घडीला 18 चेंडूचा वापर करून झेंडेवाडी संघ 8 धाबेवरती पोहोचतोय. मॅच इथून पूर्णपणे जर बघायला गेलं तर अगदी भरपूर हरकतीमध्ये दिसते आहे. मिनिमम इथून जर पाहायला गेलं तर अशाच कमी धाबा राहिल्या तर सेकंड इनिंगमध्ये सहजासहजी धाबा चेस करू शकेल. तिथे अगदी कोथेरेवाडी संघ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिसामिंग फटका बसला. झेलची संधी क्षेत्ररक्षक. हो एफर्ट्स खूप चांगले दिले आहेत. कॉलिंग दिलं नव्हतं परंतु मिड विकेटचे फिल्डर तिथे वेगात आले. संपादित केल्या जाईल. फलंदाज बाद. विकेट.
चला बॅटर मैदानावरती रेडी ठेवायचे प्लीज. झेंडेवाडी संघ आपण दगावटमध्ये खरं आपले फलंदाज तयार ठेवा. आज अगदी मैदानावरती आपण पाहू शकाल कोथेरीवाडी संघाने एकच चर्चा केली. सध्या ट्रेंड देखील भरपूर सुरू आहे. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये. आज भरपूर चर्चा राहिली या टीमची. परफेक्टली आपण पाहू शकाल 8 धाबा स्कोरबोर्डला आहेत. 4 विकेट इथे गमावलेत फलंदाजी करत असताना झेंडेवाडी संघाने. विकेटची गळती जी मात्र इथून बनलेली आपण पाहताय सध्या. जडमध्ये केल्या इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉलवरती आहेत. एका धाबेचा प्रयत्न इथे केला जाईल. एका धाबेला इथून समाधान ठेवलं जातं मैदानामध्ये. सिंगल येते खूप उशिरानंतर दाफलकाला मात्र इथून आता हलतड उलट ठेवत असताना आपण बघाल 9 धाबेला मात्र बॅटिंग करणारा झेंडेवाडी संघ या दाफलकावरती पोहोचलाय. हो परफेक्टली मैदानावरती गोलंदाज कुणालच्या माध्यमातून देखील वेग भरपूर चांगला आपण पाहताय. बाईकच्या माध्यमातून एकेरी सिंगलचे मात्र अंकित होत असताना आपण पाहाल. गोलंदाज कुणाल मैदानावरती गोलंदाजी करतोय. स्कोरबोर्डला 10 धाबा. या षटकामध्ये अंतिम 3 बॉलचा काही शिल्लक आहे. मैदानावरती कोथेरीवाडी संघ जर पाहायला गेलं तर भरपूर आवर्जून उल्लेखनीय गोलंदाजी जी मात्र मैदानामध्ये दर्शवतोय. हो यावेळेस देखील वेगवान चेंडू फटका बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जाईल. संपला खेळ. अजून एक मॅच मध्ये विकेट गमावा लागेल झेंडेवाडी टीमला. बॅटर अगदी योगेश बाद. झेंडेवाडी संघाची फलंदाजी भरपूर अनसक्सेस ठरलेली आपण पाहताय. एकमेव कारण गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं कोथेरीवाडी संघाने जर पाहिलं गेलं तर पुरेपूर आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आज सर्वच सामने भरपूर चर्चेत खेळले आहेत आणि याही सामन्यामध्ये तशीच गोलंदाजी केली आहे. स्कोरबोर्डला फक्त 10 धाबा 5 विकेट गमावलेत. डेतोरच्या षटकामध्ये आपण बघू शकता फक्त दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. आणि जरूर 2 धाबेची पेनल्टी जी आपण पाहताय फलंदाजी करणाऱ्या टीमला. खेळाडू मैदानावरती इलेक्ट्रिक वस्तू जे मात्र घेऊन दाखल झालेला आपण पाहिला आहे. त्याचमुळे 2 रनची पेनल्टी. समोरचा दिसला ड्राईव्ह केले एक क्षेत्ररक्षक आहेत. या चेंडूवरती देखील एकच धाव मिळती आहे. सिंगलच्या मदतीने दाफलकाला आपण बघाल 11 धाबेला पोहोचत असताना बॅटिंग करणारा अगदी सध्या तरी या सामन्यामध्ये झेंडेवाडी संघ. 5 विकेट गमावलेत. 11 धाबा स्कोरबोर्डला. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल ओव्हर द विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अंतिम चेंडू इथे येतोय. पुन्हा एकदा चांगला डॉट. तिथे विकेट मिळेल. मैदानावरती पहिलं सत्र संपले. स्कोरबोर्डला 11 धाबा बनवलेला आपण पाहताय. फलंदाजी करणाऱ्या अगदी झेंडेवाडी टीमच्या विरोधात बरोबर आपण बघू शकाल गोलंदाजी केली अगदी कोथेरवाडी टीमने आणि झेंडेवाडी संघाने फक्त 11च बनवल्यात. 12 धाबेचे लक्ष मैदानामध्ये चेस केलं जाईल कोथेरेवाडी टीमच्या माध्यमातून. झेंडेवाडी संघाची प्लेइंग 11 तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन वरती. नरेश, कैलास, भानुदास, त्याच्यानंतर योगेश, सत्यवान, त्याच्यानंतर महेश आणि तदनंतर मोहन हे खेळाडू जे आपण फलंदाजी करत असताना पाहिले. आज डाव थोडासा कोळंबलेला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर कोथेरेवाडी टीम मध्ये आपण बघतायत आज सोबवच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. रवीच्या माध्यमातून, कुणालच्या माध्यमातून आकाश देखील चर्चेत आहे. त्याच्यानंतर नंदू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमान बघायला मिळेल. सागर, त्याच्यानंतर मनोज आणि संदीप याही खेळाडूंनी आज भरपूर प्रचलित क्षेत्राचा खेळ जो मात्र दाखवलेला या स्पर्धेमध्ये.
24 बॉल आणि 12 धाब्याचा पाठला मैदानावरती केला जाईल. 2 रनची पेनल्टी जी मात्र आपण पाहता झेंडेवाडी टीमला. अकरा धाबाच्या मात्र आपण बनवत असताना पाहायला मिळाला. अगदी झेंडेवाडी संघाडीची 2 धाब्याची पेनल्टी आहे. ती पेनल्टी इथे मायनस झालेली आपल्याला पाहायला मिळेल. नऊ धाबा दाफलकावरती 10 धाब्याचं लक्ष असेल अपोजिट कोथेरेवाडी टीमच्या समोर चेस करत असताना 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 10 धाबा चेस केल्या जातील. चला विनंती असेल सिंगापूर टीम आपण देखील कुठेच जायचं नाहीये. सामना ज्या प्रकारे संपेल तशा प्रकारे आजच्या चौथ्या रात्रीमधील क्वालिफाय सामन्याचा टॉस देखील आपण करणार आहोत. हा सामना संपन्न झाल्यानंतर 24 बॉल 10 धाब्याची गरज. सामन्यामध्ये अगदी हव्या तशा धाबा बनवल्या नाही आहेत. आपण पाहू शकाल फर्स्ट इनिंगमध्ये झेंडेवाडी टीमने बॅटर हनुमान आणि आकाश हे 2 फलंदाज मैदानावरती फलंदाजीसाठी इंटर झालेला आपण बघताय. ऑन बॉलिंग ट्रॅकवरती तितकाच चर्चेचा गोलंदाज. पहिला चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर आपण बघतायत हरकत राहिली खेळपट्टीवरती. हनुमंतला इथून बीट केलं जाईल. पहिला चेंडू डॉट. 24 बॉल 10 धाबा चेस होतील की नाही इथून आपण सर्वच जण पाहताय. मिसामिक फटका बसला. विकेट किपर बॉलवरती आली आहेत. संपादित केलाय. महत्वपूर्ण कॅच. हनुमान बाद विकेट. कोथेरेवाडी संघ मैदानावरती चेस करतोय. मैदानावरती बॅटर हनुमान इथून बाद झालेले आपण बघतायत. 22 बॉल होता 10 धाब्याची गरज. न्यू बॅटर मैदानावरती अगदी सोबव मैदानावरती दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत. बावीस बॉल आणि 10 धाब्याची गरज. लेफ्टी बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. खेळपट्टीमध्ये आपण पाहताय सोबव इथे फलंदाजीसाठी दाखल होतोय. मॅच खूप चर्चेची आहे. मैदानामध्ये आपण बघू शकाल सध्या तरी 10 धाब्याचा चेस केला जातोय. लो स्कोरिंग सामना. इथे देखील डॉट बॉल. कदाचित ही मॅच शेवट बॉल पर्यंत जाईल का. सुरुवात मैदानामध्ये गोलंदाज खेळपट्टीवरती मात्र खूप चांगली देत आहेत. नरेश मैदानावरती गोलंदाजी करतात झेंडेवाडी टीमच्या माध्यमातून. 3 बॉल तर इथे खूप चांगले आले आहेत. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. हरकत बनली आहे. कॅच ऑफ. जेल सुटलाय. कॅचची संधी होती. कॅच जर पकडला असता तर सामना इथे कठीण राहू शकला असता पण कॅच ऑफ झाली. सिंगल मिळते आहे कोथेरेवाडी टीमला. स्कोर बोर्डला एक सिंगलची मात्र इथून भरलेली आपण पाहताय. 20 बॉल 9 धाब्याची गरज. सामना अधिकचा जर पाहायला गेला तर इथे मजबूत दिसतोय कोथेरेवाडी टीमच्या बाजूनं. शॉट ऑफ लेंथ. घुमरी शॉट. चेंडू पाठवला सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर आकाशच्या बॅटमधून चौकार. लो स्कोरिंग सामना आपण बघताय. 5 जर बनल्या तिथे अवघ्या आता 19 बॉल मध्ये अगदी 5ची आवश्यकता जी मात्र इथे शिल्लक आहे. व रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील फलंदाजाला इथून बीट केलंय. षटक मैदानावरती आपण पाहताय. पहिलं संपेल. पहिल्या षटकाच्या अंतामध्ये दाफलकाला 10 धाब्याचा चेस केला जातोय. 5 धाब्याला मात्र इथून कोथेरेवाडी संघ पोहोचलाय. 18 चेंडू आता 5 धाब्याची गरज. जरूर आपण पाहू शकाल मैदानावरती इथे सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर 5 धाब्याची आवश्यकता पाहायला मिळते आहे. लॉगऑफमध्ये फटका चांगला आहे. ड्राईव्ह जो मात्र करत असताना फलंदाज तिथे आपण सोबवला पाहिलंय. 6 धाबा बनतायत स्कोर बोर्डला. 17 चेंडू 4 धाब्याची गरज. हे जे मात्र आपण बघताय सध्या
जिंकण्यासाठी या मॅचमध्ये चेसिंग करणाऱ्या कोथेरेवाडी टीमला आजची रात्र जे मात्र निरागसपणे आपण पाहत आलो आहे आणि सध्या तरी अगदी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच मात्र आपण बघू शकाल. सध्या पुढे ठेवलंय, लॉफ्ट करतायत बाटर आकाश ट्रॅकर इंडलात मिसामिंग झेलची संधी, क्षेत्ररक्षक बीट झालेत. कॅच ड्रॉप या बॉलवरती मिळायला जात आहेत 2 धाबा. 8 धाबेला मात्र इथे पोहोचला जाईल कोथेरेवाडी संघ. 16 चेंडू 2 ची गरज. औपचारिकता अधिकशी बाखेर आलेल्या आपण पाहता या मॅच मध्ये. हो, स्विचित करण्याचा प्रयत्न, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाजाला बीट केलं, मिळाली जाईल या चेंडूवरती एकेरी सिंगल. बरोबरीच्या धावफलकामध्ये आता कोथेरेवाडी संघ इथे पोहोचलेला आपण पाहाल. 9 धाबाच्या मात्र इथून बनलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता एका धाबेची गरज.